नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यात 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. याच धाराशिव शहरामध्ये इथे जिल्हाधिकारी समोर इथं पोहोचलेलो आहे आणि इथं जे आहे ती दिव्यांग व्यक्ती जे आहे ती उपोषणाला बसलेले आहेत. नेमकं त्यांची मागणी काय आहे आणि ते उपोषणाला कशासाठी बसलेले आहेत आणि विशेष म्हणजे ते आहे ते दिव्यांग आहेत. त्यांना ते एक हाताने जे आहे ते काय करता येत नाही. ते आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे नेमकं उपोषणाला कशासाठी बसलाय. काय नाव तुमचं? माझे नाव राजकुमार पांडुरंग गुंडुरे. मी सास्तूर या ठिकाणी निवासी, दिव्यांग शाळा सास्तूर या ठिकाणी 1995 पासून सेवेत कार्यरत असून आज तागायतपर्यंत मला आर्थिक व मानसिक बाबीला तोंड द्यावे लागत आहे. निवासी शाळेचे मुख्याध्यापक BT नादरगे साहेब हे मला आजपर्यंत सेवा पुस्तिका दिले नाहीत व माझ्याकडून 1 वर्ष झाला अर्ज घेऊन त्याच्यावर साहेबाला दाखवतो आणि सेवा पुस्तक सगळ्यांना दिलं असे दाखवायचे आहे. त्यांच्यावर सगळ्यांचे अर्ज आणा म्हणले म्हणून मी अर्ज घेतो आहे तुमच्याकडून आणि तुम्हाला 2-4 दिवसात मी सेवा पुस्तकं देतो अशी म्हणून माझ्याकडून अर्ज लिहून घेतले आणि ते सर्व साहेबांना आल्यानंतर दाखवतात की मी यांना सेवा पुस्तिका दिलो आणि मी विश्वासाने सही करून त्यांना अर्ज दिलो तर मला माझा विश्वासघात केलेले आहेत व माझे एप्रिल महिन्यातील ॲब्सेंटी टाकून दुपारची सकाळची सही घेऊन जाणून बुजून माझे आर्थिक नुकसान केलेले आहेत व तसेच मेचा पूर्ण पगार KYC अभावी व गॅजेट अभावी माझे पूर्ण पेमेंट रोखवलेले आहे. मी गॅजेट व KYC सुद्धा तात्काळ दिलेले आहे. तरी पण माझे दिव्यांगाचे आर्थिक व मानसिक नुकसान त्यांनी केलेले आहेत. मी माझ्या पोटावर मारावं, पाठीवर मारू नये असे त्यांना मी बोललो तरी ते अर्ज देतात, अर्ज घेत नाहीत. येताना अर्ज दिलं होतं 15 तारखेला पण ते धुडकावून लावले तरी मला पोस्टाने अर्ज पाठवण्याची वेळ येत आहे. या दिव्यांग व्यक्तीवर अन्याय होत आहे. या अन्यायापासून वाचा फोडून या दिव्यांगाला माझी आर्थिक 1.5 महिन्याची पगार ताबडतोब देण्यात यावे, अन्यथा मी आत्महत्याशिवाय पर्याय नाही. मला आत्महत्या करावंच लागेल मुख्याध्यापक BT नादरगे यांच्या मुळे. मला सांगा, तुम्ही म्हणलात की मानसिक त्रास पण आहे तुम्हाला, असं पण मला नेमकं मानसिक त्रास काय तुम्हाला? मानसिक त्रास म्हणजे मला अर्ज घेत नाहीत वेळेवर, कुठल्याही गोष्टीचा त्रास देतात व आर्थिक बाबीत मी नाही दिलो की षडयंत्र रचून माझ्यावर अन्याय करतात आणि मला देण्यासाठी भाग पाडण्यासाठी मला हे खूप अशा प्रकारचे त्रास देत आहे. त्यांनी शाळा कुठं आहे? शाळा ही लोहारा तालुक्यामध्ये सास्तूरला निवासी अपंग शाळा प्राईड इंडियाच्या बाजूला आहे. आणि तिथे हेडमास्टर कोण आहे, मुख्याध्यापक कोण आहे? BT नादरगे साहेब आहेत. ते तुम्हाला त्रास देत आहेत? ते मला खूप त्रास देतात, आर्थिक मानसिक त्रास देतात. या मानसिक त्रासातून मला ताबडतोब दूर करावं, अन्यथा मी आत्मदानाच्या मार्गावर त्यांच्या नावावर मी आत्मदान करणार आहे. आणि माझ्या जीवाला नोकरीला जर धोका झाला तर ते सर्वस्वी जबाबदार मुख्याध्यापक व प्रशासन राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी ही नम्र विनंती. बघू शकता तुम्ही, आपण इथे धाराशिव शहरामध्ये इथे पोहोचलेलो होतो जिल्हाधिकाऱ्यासमोर. दिव्यांग व्यक्तीचं जे आहे तिथे उपोषण चालू होतं. त्यांची मागणी अशी आहे की ते जे संस्थामध्ये शिक्षक आहेत तिथले जे हेडमास्टर जे आहेत त्यांनी त्रास देतात त्यांना, मानसिक त्रास, आणि त्यांचे पगार जे आहे ते पगार पण त्यांचे थांबलेले आहे असं त्यांनी ते सांगत होते. त्या मुख्याध्यापकाचं पण नाव त्यांनी सांगितलेलं आहे. आपण त्या मुख्याध्यापक कशी जाणार आहेत, त्यांनी जर बोललो तयार असतील तर आपण त्यांच्यापाशी पण जाणार आहेत. ते पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. काय वेगळे विषय खाली मास्क नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही तेच संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.